प्रवासादरम्यान हरवलेली रोख रक्कम, सोन्या चांदीचे दागिने व मोबाईल असलेली सुमारे 2 लाख रुपयांच्या किमतींची पर्स शोधून काढत हातकणंगले पोलिसांनी प्रामाणिकपणाचा आदर्श घालून दिला। ही पर्स संबंधित वृद्ध दाम्पत्याला परत देण्यात आली असून पोलिसांच्या या कामगिरीचे नागरिकातून कौतुक होत आहे। दिनांक 28 फेब्रुवारी 2026 रोजी सेवानिवृत्त शिक्षक सीताराम कदम व त्यांची पत्नी टीव्हीएस लुना दुचाकीवरून प्रवास करत होते। यावेळी दुचाकीच्या हँडलला अडकवलेली त्यांची पर्स आळते रामलिंग फाटा ते घोडावत पेट्रोल पंप दरम्यान कुठेतरी पडून हरवली। या पर्समध्ये रोख रक्कम, सोन्या चांदीचे दागिने आणि मोबाईल असा सुमारे 2 लाख रुपयांचा ऐवज होता। अचानक पर्स हरवल्याचे लक्षात आल्यानंतर त्यांनी तात्काळ हातकणंगले पोलीस ठाण्यात धाव घेतली। या घटनेची नोंद गहाळ रजिस्टरमध्ये करण्यात आली। पोलीस निरीक्षक शरद मेमाने यांनी घटनेचे गांभीर्याने दखल घेत गुन्हे शोध पथकाला पर्स शोधण्याचे आदेश दिले। त्यानुसार पोलीस हवालदार मच्छिंद्र पट्टेकर व पोलीस कॉन्स्टेबल किरण बिंदगे यांनी परिसरात शोध मोहीम राबविली। अथक प्रयत्नानंतर त्यांना संबंधित पर्स मिळून आली। या पर्समध्ये 1 तोळा सोन्याची माळ, चांदीचा छल्ला, रोख 40,000 रुपये तसेच अँड्रॉइड मोबाईल असा सुमारे 2 लाख रुपयांचा ऐवज होता। पोलिसांनी सर्व वस्तूंची खात्री करून त्या सेवानिवृत्त शिक्षक सीताराम कदम व त्यांच्या पत्नीकडे सुपूर्द केली। अचानक हरवलेल्या मौल्यवान ऐवज परत मिळाल्याने कदम दाम्पत्याने पोलिसांचे आभार मानले। प्रामाणिकपणे केलेल्या या कामगिरीमुळे हातकणंगले पोलिसांबद्दल नागरिकात विश्वास अधिक दृढ झाल्याची भावना व्यक्त होत आहे।